विल्यम खरोखरच क्षणाचीही उसंत न घेता राजा हेन्री चौथा या नाटकाचं लेखन करू लागला. त्याची व्यग्रता पाहून बर्बेजनं त्याला नाटकातनं काम करण्यापासून सूट दिली आणि हेमिंग्सनंही काही न बोलता जॉन ऑफ गॉनची भूमिका स्वीकारली. दरम्यानच्या काळात गिल्बर्ट स्टॅफर्डहून लंडनला परत आला. तो स्वतःहून भेटायला आल्याचं पाहून विल्यमला फार बरं वाटलं. गिल्बर्टनं आणलेली बातमी काहीशी काळजी करण्याजोगी होती. यंदाचा हंगाम खराब गेल्यानं फारसं उत्पन्न झालं नव्हतं. त्यातच गेल्या वर्षाप्रमाणे यंदाच्याही सप्टेंबर महिन्यात स्टॅफर्डमध्ये भयंकर आग लागून मोठं नुकसान झालं. गिल्बर्ट उघडपणे काही बोलला नाही तरी त्याला काय म्हणायचं ते ओळखून विल्यम म्हणाला, बर्टी, मला कितीही वाटलं तरी क्रिसमससाठी मी घरी जाऊ शकणार नाही. त्या दिवसात राणीसाहेबांच्या महालात नाटकं सादर करायची असतात. पण तू जाण्यापूर्वी मला भेटून जा. तिकडे हंगाम वाईट गेला असला तरी इकडे मला माझ्या नाटकांपासून चांगली कमाई झालेली आहे. काही उमराव लोकांकडनं चांगली बक्षीसही मिळाली आहे. तो सगळा पैसा उपयोगी पडेल. गिल्बर्ट काहीसं कुत्सितपणे हसून म्हणाला, तुझा मित्र जॉन कूम तुझी आठवण काढत होता. तुमची इतकी मैत्री असेल असं मला माहीत नव्हतं.